मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतो आणि यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादर येथील हिंदमाता परिसरामध्ये आहे। हिंदमाता परिसरामध्ये आपण पाहू शकतो की पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काल मुंबईमध्ये रात्रभर आणि दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता। त्यानंतर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानंतर पहाटेपासूनच अतिमुसळधार पाऊस पडतो आणि येत्या 3 तासामध्ये मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो की हिंदमाता परिसर जो आहे तो संपूर्ण जलमय झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। ते संपूर्ण चित्र जे आहे ते जलमय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे हिंदमाता परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना खरं तर या ठिकाणी केल्या जातात। तर मात्र तरी देखील या ठिकाणी पाऊस पडतोय। आज दिवसभर मुंबईला ऑरेंज अलर्ट जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण सकल भागांमध्ये पहाटेपासूनच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्या मुंबईमधील हिंदमाता, दादर त्याचसोबतच सायन परिसरामध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती आहे। वाहतूक जी आहे ती मुंबईतील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। सकल भागातील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मुंबईतील जे महानगरपालिकेच्या वतीनं पंप बसवण्यात आलेले आहेत हे देखील पंप आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।